हॅलो, गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. क्रोमोसोमचं स्ट्रक्चर शिकल्यानंतर या लेक्चरमध्ये आपल्याला क्रोमोसोमशी निगडीत एक पुढचा मुद्दा शिकायचा, तो म्हणजे टाइप्स ऑफ क्रोमोझोम. हे पहा, आता आपण क्रोमोझोम म्हणजे काय आपल्याला आयडिया आली. हे क्रोमोझोम किती असतात, काय असतात, नॉर्मल नंबर कसा असतो, या गोष्टी आपल्याला कळल्या. आणि मागच्या लेक्चरमध्ये या क्रोमोसोमचं स्ट्रक्चर मेटाफेजला असताना कशा प्रकारचं असतं ते शिकलो आपण. क्रोमोसोम, त्याच्यात 2 क्रोमॅटिड, इंडिव्हिज्युअल क्रोमॅटिडचं स्ट्रक्चर कसं असतं, काय वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की त्या क्रोमॅटिड वरती एका ठिकाणी एक कॉन्स्ट्रिक्शन असते, दॅट इज कॉल्ड एज अ प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, म्हणजे सेंट्रोमियर. हेही आपल्याला लक्षात आलं, बरोबर आहे का? मग आता आपल्याला इथून पुढे काय करायचं की क्रोमोसोमचे काही प्रकार आहेत का सर्व क्रोमोसोम एकसारखे आहेत, यांचं काही क्लासिफिकेशन केलं जातं का, ते गोष्टी शिकायच्या. तर येस, chromosomes are classified into different types, but the chromosomes are classified by using different criteria. पहिला क्रायटेरिया काय आहे? Chromosomes are firstly classified on the basis of position of centromere on chromatid. Position of centromere. Centromere is the primary constriction. आणि आपण पाहतो, हा जो क्रोमॅटिड आहे, या क्रोमॅटिड वरती सेंट्रोमेअरची पोझिशन ही वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते. आणि नेमकं ती पोझिशन कुठं आहे ही कन्सिडर करून आपण क्रोमोसोमचे 4 प्रकार करतो. ते 4 प्रकार कुठले आहेत ते पुढे शिकूया आपण. आणि दुसरा क्रायटेरिया क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन करण्यासाठी ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन ऑर देअर रोल. म्हणजे नेमकं काय की हे क्रोमोसोम किंवा तो पर्टिक्युलर क्रोमोसोम कुठलं कॅरेक्टर रेग्युलेट करतो, याच्यावरून पण क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन 2 टाईप मध्ये केलं जातं, ॲटोसोम आणि सेक्स क्रोमोसोम. हेही प्रकार आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि पुन्हा ह्युमन मध्ये असणाऱ्या सेक्स क्रोमोसोमचं स्ट्रक्चर एक या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, देन ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, आणि तिसरा मुद्दा जो या लेक्चरमध्ये शिकवला जाईल तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोसोम्स इन ह्युमन. ह्युमन मधल्या सेक्स क्रोमोसोमचं स्ट्रक्चर. आपण जाऊया एका टप्प्यानं पुढे जाऊया. सी, टाइप्स ऑफ क्रोमोसोम. क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. हे पहा, या ठिकाणी एक एक क्रोमॅटिड असणारे क्रोमोसोम दाखवलेले आहेत. सपोज आता मी या ठिकाणी एक क्रोमोसोम काढणार आहे आणि या एका क्रोमोसोमला त्याचा हा जो क्रोमॅटिड आहे, या क्रोमॅटिड वरती एक्झॅक्टली सेंटरला जर सेंट्रोमियर असेल, एक्झॅक्टली सेंटरला, बरोबर आहे की त्याच्या त्या सेंट्रोमियरच्या दोन्ही बाजू ज्या आहेत ना, दोन्ही बाजूचे जे आर्म्स आहेत ना, ते इक्वल लेंथचे जर होणार असतील, द सेंट्रोमियर इज प्रेझेंट एक्झॅक्टली ऍट द सेंटर ऑफ द क्रोमॅटिड. या ठिकाणी हा सेंट्रोमियर दाखवलेला दिसतोय तुम्हाला राईट साइडच्या डायग्राम मध्ये. then that chromosome is called as a metacentric chromosome. आणि त्यामुळे आपण मेटासेंट्रिक क्रोमोसोमची जर डेफिनेशन लिहा असं आपल्याला विचारलं तर आपण सरळ सरळ प्रश्न उत्तर लिहायचं, द क्रोमोसोम इन विच सेंट्रोमियर इज प्रेझेंट ऍट द मिडल ऑफ द क्रोमॅटिड. क्रोमॅटिडच्या मिडलला असतो, मध्ये असतो. अँड दॅट प्रोड्यूस 2 इक्वली लॉंग आर्म्स. दोन्ही त्या आर्मच्या बाजू ज्या क्रोमॅटिडच्या असतील, म्हणजे सेंट्रोमियरची जी दोन्ही बाजू असतील, ह्या दोन्ही बाजू इक्वल लेंथच्या जर असतील तर अशा प्रकारच्या क्रोमोझोमला आपण मेटासेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणतो. पहिल्यांदा लक्षात घ्या आणि पुन्हा आपण पुढच्या गोष्टी आणखीन शिकूया. काही क्रोमोझोम असे असतात की ज्या क्रोमोझोमचा सेंट्रोमियर हा मिड पॉइंटच्या थोडासा बाजूला असतो, म्हणजे जो मिड पॉइंट आहे त्याच्या थोडासा बाजूला असतो. आणि त्यामुळं काय होतं, जे दोन बाजू, 2 आर्म तयार होतात क्रोमॅटिडच्या, त्यातला 1 आर्म इज स्लाइटली लॉंगर दॅन अदर. एक दुसऱ्यापेक्षा थोडा लांब असतो. या सेकंड डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकत असाल की ब्ल्यू कलरचा हा जो सेंट्रोमियर दाखवलेला आहे, दिस सेंट्रोमियर खरं तर हा मिड पॉइंट या ठिकाणी येणार आहे. मिड पॉइंट हा या ठिकाणी येणार आहे, पण मिड पॉइंटच्या थोडासा बाजूला आहे, म्हणजे सब मेटासेंट्रिक. मेटा म्हणजे मध्ये, त्याच्या थोडासा बाजूला. म्हणजे काय, वेन द सेंट्रोमियर इज प्रेझेंट,
near the middle point or just away from the midpoint, then the chromosome is called as a submetacentric chromosome. And in that case, या केस मध्ये काय होतं रे, one arm is slightly longer than other. एक आर्म दुसऱ्यापेक्षा स्लाइटली लॉंग असतो. तिसरा प्रकार ज्याला आपण ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम म्हणतो. इन ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम the centromere is present near one end. लक्षात घ्या, मी शब्द वापरतोय near end, not at the end. एका टोकाच्या जवळ असतो आणि त्याच्यामुळं काय होतं, one arm is more shorter than another. एक खूपच लॉंग असतो, एक खूपच शॉर्ट असतो. तिसऱ्या डायग्राम मध्ये ब्ल्यू कलरच्या सेंट्रोमियरच्या एका बाजूचा आर्म हा अगदी शॉर्ट आहे आणि दुसरा आर्म हा खूपच लॉंग आहे. आणि मग अशा प्रकारच्या क्रोमोसोमला आपण ऍक्रोसेंट्रिक म्हणजे काय रे, सेंट्रोमियर इज प्रेझेंट नियर एंड, नियर एंड. अँड द लास्ट टाइप इज अ टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक क्रोमोसोम कंटेन सेंट्रोमियर ऍट एंड. नियर एंड आणि ऍट एंड ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. ऍक्रोसेंट्रिकला नियर एंड आणि टिलोसेंट्रिकला ऍट द एंड. म्हणजे त्या क्रोमॅटिडचा एंड पॉइंटच सेंट्रोमियर असेल, सेंट्रोमियरच्या दुसऱ्या बाजूला त्याचा आर्म नसेल. तर अशा प्रकारचा जो क्रोमोसोम आहे त्याला आपण टिलोसेंट्रिक असं म्हणतो. मग आपल्या शरीरामध्ये पण किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असे 4 प्रकारचे क्रोमोसोम पाहायला मिळतात. पहा, ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देर आर 4 टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स. पहिला मेटासेंट्रिक क्रोमोसोम. डेफिनेशन कशी करणार, द क्रोमोसोम विच कंटेन centromere at the center is called as a metacentric chromosome. बरोबर आहे. ह्या मेटासेंट्रिक क्रोमोझोमचे एक वैशिष्ट्य आता लक्षात ठेवा. दिस मेटासेंट्रिक क्रोमोझोम appear व्ही शेप्ड ड्युरिंग एनाफेज. आता हा व्ही शेप म्हणजे कुठून आला, आणखी हा व्ही शेप काय भानगड आहे, कुठून आला हे पहा. मी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी एक सेल काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा सेल मध्ये जेव्हा मेटाफेज असते तेव्हा हा क्रोमोसोम काय असतो रे, मिड पॉइंटला असतो. आणि एनाफेजला सेंट्रोमियर स्प्लिट झाला की सिस्टर क्रोमॅटिड वेगळे होऊन क्रोमोसोम खेचायला सुरुवात केले जातात. आता आपल्याला माहिती आहे हा जो स्पिंडल फायबर आहे तो सेंट्रोमियर पशी कायनेटोकोरला चिटकला, मागच्या लेक्चरला शिकलो आपण. आणि स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट होताना हा सेंट्रोमियर पुढं आणि 2 आर्म असे मागं राहतात, 2 आर्म असे मागं राहतात. खालच्या बाजूने यायला लागला असेल तरी पण असंच आहे, सेंट्रोमियर पुढं आणि हे 2 आर्म असे मागं राहतील. म्हणजे सपोज हा स्पिंडल फायबर आहे इकडं खेचणारा आणि मग हे 2 इक्वल लेंथचे आर्म असल्यामुळं इंग्रजी व्ही लेटर सारखा हा होतो. आणि त्यामुळं मेटासेंट्रिक क्रोमोसोमच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, मेटासेंट्रिक क्रोमोसोम कंटेन सेंट्रोमियर ऍट द मिडल अँड इट अपीयर व्ही शेप्ड ड्युरिंग एनाफेज. एनाफेजच्या वेळेला मेटासेंट्रिक क्रोमोझोम हा व्ही शेप दिसतो कारण इंग्रजी व्ही लेटर मध्ये दोन्ही आर्म एकसारख्या लांबीचे असतात आणि त्यामुळे या ठिकाणी व्ही शेप आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर झालं इथपर्यंत व्ही शेप्ड. आता पहा, सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम म्हणजे काय, द क्रोमोसोम दॅट कंटेन सेंट्रोमियर नियर द सेंटर. मी शब्द ऍट आणि नियर ह्याच्यात फरक लक्षात, किंवा असं म्हणायचं जस्ट अवे फ्रॉम सेंटर, सेंटरच्या जस्ट अवे. मग जस्ट अवे फ्रॉम सेंटर असल्यामुळे इट प्रोड्यूस वन स्लाइटली लॉंगर अँड वन स्लाइटली शॉर्टर आर्म अँड ड्युरिंग एनाफेज इट अपीयर एल शेप्ड. हा एल शेप असतो, एल शेप, कारण एक आर्म हा थोडासा लांब, दुसरा आर्म हा थोडासा शॉर्ट. एल शेप म्हणजे मेटासेंट्रिक व्ही शेप, सब मेटासेंट्रिक एल शेप. लक्षातच ठेवायचं. तिसरा प्रकार आहे ऍक्रोसेंट्रिक. हिअर वन आर्म इज टू मच लॉंगर दॅन अनदर अँड दॅट्स वाय सब ऍक्रोसेंट्रिक. तिसरा ऍक्रोसेंट्रिक, त्याची डेफिनेशन अशी केली जाते, द क्रोमोझोम विच कंटेन सेंट्रोमियर नियर एंड, नियर एंड टोकाच्या जवळ किंवा जस्ट अवे फ्रॉम एंड, एंड पासून थोडस दूर या ठिकाणी असेल, दॅट इज कॉल्ड एज ऍक्रोसेंट्रिक. अँड दिस ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम अपीयर जे शेप्ड.
हे जे लेटर काढतो ना, समजा इथं जेच्या ह्या कॉर्नरला सेंट्रोमियर असेल तर हा थोडासा जे आपण जो काढतो ना रफली, इट अपियर टू बी जे शेप्ड ऍट द टाइम ऑफ एनाफेज. एनाफेजच्या वेळेला हा जे शेप दिसतो, त्यामुळे मी या ठिकाणी लिहितो हा जे शेप्ड. ठीक आहे. टिलोसेंट्रिक क्रोमोसोम, द क्रोमोझोम विच कंटेन सेंट्रोमियर ऍट एंड, एंडलाच आहे. अँड इट अपियर टू बी आय शेप्ड, आय इंग्रजी आय, किंवा त्याला आपण रॉड शेप्ड असं म्हणतो, कारण रॉड असा सिम्पली आहे आणि मग सेंट्रोमियरला वरच्या बाजूला खेचलं की तो रॉड सारखा क्रोमोसोम दिसेल, आणि त्यामुळे हे 4 शेप खालचे लक्षात ठेवा. मेटासेंट्रिक व्ही शेप, सब मेटासेंट्रिक एल शेप, ऍक्रोसेंट्रिक जे शेप आणि टिलोसेंट्रिक आय किंवा रॉड शेप्ड. मेटासेंट्रिक मध्ये मिडलला, ऍक्रोसेंट्रिक मध्ये कुठं नियर मिड पॉइंट और जस्ट अवे फ्रॉम मिड पॉइंट, नियर वन एंड. सब मेटासेंट्रिक मध्ये जस्ट अवे फ्रॉम मिड पॉइंट आणि टिलोसेंट्रिक मध्ये ऍट एंड. हे झाले 4 प्रकार क्रोमोसोमचे ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. Now the chromosomes are classified on the basis of their function. फंक्शन वरून क्लासिफाय केले जातात. इन 2 टाइप्स. यापैकी एक प्रकार आहे त्यांना आपण म्हणतो ॲटोझोम्स, आणि दुसरा प्रकार आहे त्यांना म्हणतो ॲलोझोम्स. ॲटोझोम्स लक्षात घ्या. द क्रोमोझोम्स विच रेग्युलेट बॉडी कॅरेक्टर्स किंवा सोमॅटिक कॅरेक्टर्स आर कॉल्ड ॲज ॲटोसोम्स. म्हणजे काय? द क्रोमोझोम्स विच कंटेन जीन फॉर द रेग्युलेशन ऑफ बॉडी कॅरेक्टर, म्हणजे फिनोटाइप बॉडी कॅरेक्टर म्हणजे कसा दिसतो, कसा आहे, उंची काय, कलर काय, अशी जी संपूर्ण, समजा माणसाचा विचार केला तर हाईट किती असावी, डोळे कसे असावे, नाक कसं असावं, कलर कसा असावा, हे जे बॉडी कॅरेक्टर आहेत ना, ते कॅरेक्टर रेग्युलेट करणारे जीन ज्या क्रोमोसोम वरती असतात त्यांना आपण ॲटोसोम्स म्हणतो. इन ह्युमन बीइंग देअर आर टोटल 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम, आउट ऑफ विच 22 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स ह्या ॲटोसोमच्या असतात. म्हणजे ज्या ॲटोसोम वरती बॉडी कॅरेक्टर रेग्युलेट करणारे जीन्स आहेत. बरोबर आहे. आउट ऑफ 23 पेअर्स ऑफ human chromosome, 22 pairs are autosome. They contain gene for the regulation of general body character. Then allosomes or sex chromosome. Sometimes they are called as heterosome, sex chromosomes or heterosome. The chromosomes which regulate sex of organism. सेक्स रेग्युलेट करतात, वेदर द ऑर्गॅनिझम इज गोइंग टू बिकम मेल और फिमेल. मेल का फिमेल हे डिसाइड करणार आहेत, सेक्स डिसाइड करणारे असतील तर त्यांना सेक्स क्रोमोसोम म्हणतो. इन ह्युमन बीइंग आउट ऑफ 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम 1 पेअर ऑफ क्रोमोसोम इज सेक्स क्रोमोसोम. एक पेअर असते. आणि ह्युमन मध्ये हे जे सेक्स क्रोमोसोम आहेत एक्स आणि वाय प्रकारचे असतात. आपल्याला माहितीये पुरुष असेल तर एक्स वाय आणि स्त्री असेल तर एक्स एक्स असे सेक्स क्रोमोसोम किंवा ॲलोसोम असतात. आणि म्हणून त्या पद्धतीने जातो. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन ॲटोसोम्स विच रेग्युलेट बॉडी कॅरेक्टर अँड हेटेरोसोम्स किंवा सेक्स क्रोमोसोम किंवा ॲलोसोम्स विच रेग्युलेट सेक्स रेग्युलेट करणारे क्रोमोसोम. सी राईट साइडचा जो फोटो आहे दॅट शोज द ह्युमन कॅरिओटाइप. नॉर्मल ह्युमनचा कॅरिओटाइप आहे, क्रोमोझोमल कॉम्प्लिमेंट. ह्याच्यामध्ये पहिल्या रो मध्ये आपल्याला 5 पेअर, सेकंड रो मध्ये पुन्हा 7 पेअर, 12 पर्यंत आलो. थर्ड रो मध्ये पुन्हा आपल्याला 6, 12 18, आणि फोर्थ रो मध्ये इथपर्यंत 4, म्हणजे 18 अधिक 4 22 हे ॲटोसोम्स आहेत. आणि शेवटची जोडी आहे ती सेक्स क्रोमोसोमची आहे आणि तिथं ऑर करून लिहिलंय पहा. इफ फिमेल देन XX अँड इफ मेल देन XY. अशा प्रकारे म्हणजे या पद्धतीनं 23 पेअर पैकी 22 पेअर ॲटोसोमच्या 23वी पेअर सेक्स क्रोमोसोमची ऑन द बेसिस ऑफ फंक्शन ॲटोसोम अँड ॲलोसोम किंवा ॲटोसोम अँड सेक्स क्रोमोसोम असे टाईप केले जातात. या 2 क्रायटेरियावरती क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन, सेंट्रोमियरची पोझिशन प्लस
फंक्शन. हे पहा, या कॅरिओटाइप कडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल कुठं कुठं क्रोमोसोम मेटासेंट्रिक दिसतोय. पहिलाच काही ठिकाणी ते सब मेटासेंट्रिक दिसत आहेत, कुठं ते अॅक्रोसेंट्रिक दिसत आहेत, इथं अॅक्रोसेंट्रिक पण पाहायला मिळतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोसोम्स ऑर्गॅनिझम मध्ये असतात. पोझिशन वरून किंवा क्लासिफिकेशन त्यांचं फंक्शन वरून केलं तर ॲटोसोम, सेक्स क्रोमोसोम. इथपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं ह्युमन मधल्या सेक्स क्रोमोसोमचं स्ट्रक्चर. हे पहा, स्ट्रक्चर ऑफ ॲलोझोम्स म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोसोम एक्स अँड वाय. हे पहा, ह्युमन किंवा इतर मॅमलचा जर विचार केला, ह्युमन अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोसोम ॲज सेक्स क्रोमोसोम. ह्युमन किंवा इतर अनेक मॅमल मध्ये एक्स आणि वाय अशी नावं दिलेली आहेत सेक्स क्रोमोसोमला. सी, दिस वन इज एक्स अँड दिस वन इज वाय क्रोमोसोम. बरोबर आहे. असे दोन सेक्स क्रोमोसोम आहेत. आपल्याला माहितीये ह्युमन फिमेल मध्ये बोथ सेक्स क्रोमोसोम्स आर एक्स 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 आणि मेल मध्ये 1x अँड 1y अशा प्रकारची सिच्युएशन असते. बरोबर आहे. आता या ठिकाणचं स्ट्रक्चर शिकायचं आपल्याला. एक्स आणि वाय क्रोमोसोमचा विचार केला तर दोन्ही क्रोमोसोम स्ट्रेट आहेत ह्युमन मध्ये. बट द एक्स क्रोमोसोम इज सीम्स टू बी लॉंगर. एक्स क्रोमोसोम आपल्याला लॉंग दिसतोय, स्ट्रेट दिसतोय, रॉड लाईक दिसतोय. इवन वाय इज ऑल्सो रॉड लाईक अपियर टू. मग एक्स क्रोमोसोम इज स्ट्रेट, रॉड लाईक, डायग्राम मध्ये पाहू शकता राईट साइडच्या, अँड लॉंगर दॅन वाय क्रोमोसोम. म्हणजे आपल्याला एक फरक लक्षात आला, X is longer, Y is shorter. X chromosome is straight, rod-like, and longer than Y chromosome. डायग्राम कडे पाहिलं की अनेक गोष्टी क्लिअर होतात. पहिली प्रॉपर्टी आपल्याला लक्षात आली, दोन्हीमध्ये फरक काय, X is longer than Y chromosome. ओके, चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. ह्या दोन्ही क्रोमोसोमच्या सेंट्रोमियरच्या पोझिशन कडे आपण जर पाहिलं तर लक्षात येतं X हा मेटासेंट्रिक आहे आणि Y हा अॅक्रोसेंट्रिक आहे. आणि त्यामुळे आपण सांगतो एक्स क्रोमोसोम इज मेटासेंट्रिक while the Y chromosome is acrocentric. Y is going to be acrocentric. कारण Y मध्ये जो सेंट्रोमियर आहे, that centromere is present near one end. एका टोकाच्या जवळ हा सेंट्रोमियर असतो आणि एका टोकाच्या जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी आपण त्याला अॅक्रोसेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणतो. बघा, एक्स लॉंगर, वाय शॉर्टर. एक्स मेटासेंट्रिक, वाय अॅक्रोसेंट्रिक. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी या दोन्हीच्या ह्याच्यात पाहायला मिळतो आपण. हे पहा, हा जो एक्स क्रोमोसोम आहे ना, एक्स क्रोमोसोम दॅट कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन अँड लेस अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. इयत्ता 11वीला न्यूक्लियसचं स्ट्रक्चर शिकताना क्रोमॅटिन नेटवर्क शिकला, त्यावेळेला यू क्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन असं पाहिलं होतं. यू क्रोमॅटिन मध्ये यू क्रोमॅटिन कंटेन मोर डीएनए अँड लेस प्रोटीन आणि हेटेरोक्रोमॅटिन मध्ये उलट असतं, मोर प्रोटीन लेस डीएनए. आणि त्यामुळे पहा, एक्स क्रोमोसोम मध्ये यू क्रोमॅटिनचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे एक्स क्रोमोसोम मध्ये डीएनएचं प्रमाण जास्त आहे आणि हेटेरोक्रोमॅटिन कमी आहे, म्हणजे प्रोटीन जास्त असणारा भाग कमी आहे. बरोबर आहे का? आणि त्यामुळं आपण असं म्हणतो यू क्रोमॅटिन कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए, त्याचा डीएनए जास्त आहे. हेन्स एक्स क्रोमोसोम इज जेनेटिकली मोर ऍक्टिव्ह. वाय इट इज जेनेटिकली मोर ऍक्टिव्ह? कारण आता आपल्याला सगळ्यांना माहिती झालंय की जीन हे डीएनए पासून बनलेले असतात, म्हणजे भरपूर डीएनए तर भरपूर जीन, म्हणजेच क्रोमोसोम हा जास्त ऍक्टिव्ह, कारण की त्याच्यावरती जास्त जीन्स आहेत. वाय क्रोमोसोमची केस उलटी आहे. इन वाय क्रोमोसोम हॅज स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजे हेटेरोक्रोमॅटिनचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे हेटेरोक्रोमॅटिन मध्ये प्रोटीन जास्त आहेत, डीएनए कमी आहे. ह्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, वाय क्रोमोसोम कंटेन लेस अमाऊंट ऑफ डीएनए, म्हणजेच लेस नंबर ऑफ जीन, अँड दॅट्स वाय इट इज लेस ऍक्टिव्ह ऑर इनर्ट. एक्झॅक्टली इनर्ट म्हणता येणार नाही, पण पुस्तकात शब्द वापरलाय. आपण असं म्हणू शकतो इट इज लेस ऍक्टिव्ह. हा लेस ऍक्टिव्ह आहे बिकॉज ऑफ हॅव्हिंग लेस नंबर ऑफ जीन्स. जीनची संख्या कमी आहे वाय क्रोमोसोम वरती. हे साधं आहे.
बघा, एक्स लॉंग, वाय शॉर्ट, एक्स मेटासेंट्रिक, वाय acrocentric. X contain more euchromatin, less heterochromatin. Y contain more heterochromatin, less euchromatin. X is more active, Y is less active. X contain more number of gene, Y contain less number of gene. क्लिअर झालं? पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. हे जे दोन्ही क्रोमोसोम आहेत ना, both the chromosomes are divided in two parts called as a homologous region and non-homologous region. हे पण तुम्ही होमोलॉगस क्रोमोसोम शिकला. होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर क्रोमोसोम. बरोबर, दिसायला जीन असणारे सगळे सेम असतील. तर आता इथं लक्षात घ्या, एक्स आणि वाय हे दे आर नॉट एक्झॅक्टली होमोलॉगस क्रोमोसोम, परंतु या दोन्ही क्रोमोसोमचा काही भाग एकमेकांसारखा असतो आणि जो पार्ट एकमेकांसारखा आहे त्याला होमोलॉगस रिजन म्हणायचं. बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण जर ह्या सेंट्रोमियर पासून खाली विचार केला तर दोन्ही क्रोमोसोमचे हे जे एक एक आर्म आहेत ना ते सेम आहेत. म्हणजे इथं तुम्हाला सेम जीनचे अलील पाहायला मिळतील ह्या दोन्ही पार्ट वरती. म्हणजे दिस रिजन इज होमोलॉगस. आणि आपल्याला माहिती आहे होमोलॉगस असा शब्द वापरला की कंटेन सेम जीन ऑन द सेम लोकाय. बरोबर आहे. मात्र सेंट्रोमियर पासून वरचा पार्ट आहे दोन्ही क्रोमोसोमचा वेगवेगळा आहे. म्हणजे एक्स क्रोमोसोमचा हा जो पार्ट आहे त्याच्यावरती जीन वेगळे आहेत आणि वाय क्रोमोसोमच्या वरच्या पार्ट वरती असणारे जीन वेगळे आहेत. म्हणून ह्या रिजनला नॉन होमोलॉगस रिजन असं म्हणतो. आणि म्हणून बोथ एक्स अँड वाय क्रोमोसोम्स हॅव होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस रिजन. होमोलॉगस आणि वरचे दोन्ही क्रोमोसोमचे वरचे रिजन असतील ते नॉन होमोलॉगस रिजन असतील. आपण लक्षातच ठेवायचं होमोलॉगस म्हटलं की जेनेटिकली आयडेंटिकल, सेम. बरोबर, जेनेटिकली सिमिलर म्हणजेच सेम जीन. म्हणजे सेम जीनचे अलील कुड बी सेम ऑर डिफरंट, परंतु जीन तोच असेल. एखादं कॅरेक्टर रेग्युलेट करणारा जीन जो इथं आहे तोच कॅरेक्टर रेग्युलेट करणारा जीन इथं आहे. भले त्याचा अलील वेगळ्या फॉर्म मधला असेल पण जीन तोच. बरोबर आहे का? आता पुढे जाऊया आपण. Homologous region show same genes while non-homologous region show dissimilar genes. एक गोष्ट आणखीन मी थोडंसं मियोसिस कडे नेतो आपल्याला. मियोसिसच्या वेळेला होमोलॉगस क्रोमोसोमचं पेअरिंग होतं आणि होमोलॉगस क्रोमोसोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्यामुळे 22 पेअर मध्ये होमोलॉगस पेअरिंग होणार आणि क्रॉसिंग ओव्हर होणार. Then what about this X and Y chromosome? तर लक्षात घ्या, मियोसिसच्या वेळेला इथं पण X आणि Y चं पेअरिंग होणार मेल मध्ये, परंतु क्रॉसिंग ओव्हर हा फक्त होमोलॉगस रिजन मध्ये होतो, नॉन होमोलॉगस रिजन मध्ये होत नाही. आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन और ड्युरिंग मियोसिस ऑकर ओनली बिटवीन होमोलॉगस रिजन्स ऑफ X and Y क्रोमोसोम. वरच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. त्यामुळे तिथं रिकॉम्बिनेशन दिसणार नाही. खालच्या जीन मध्ये किंवा होमोलॉगस रिजन वरच्या जीन मध्ये रिकॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर आहे का? आता आपण एक्स क्रोमोसोमचा नॉन होमोलॉगस रिजन वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस रिजन पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा वरचा रिजन एक्सचा नॉन होमोलॉगस आणि हा आहे वायचा नॉन होमोलॉगस. त्यामुळे साहजिकच एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस रिजन लॉंगर असल्यामुळं आणि त्याच्यात जास्त डीएनए असल्यामुळं दॅट कंटेन लार्ज नंबर ऑफ जीन्स आणि वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस वरती लेस नंबर ऑफ जीन असतील. आणखीन एक मुद्दा, एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस पार्ट वरती जे जीन आहेत त्यांना आपण एक्स लिंक्ड जीन्स म्हणायचं. आणि म्हणून आपल्याला विचारलं जीन्स विच आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम दे आर कॉल्ड ॲज एक्स लिंक्ड जीन्स. मी आता इथं वरती काढतोय. बरोबर आहे. अँड जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम आर वाय लिंक्ड जीन्स. एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरती जे जीन्स आहेत ते
एक्स लिंक्ड जीन्स आहेत आणि वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरती जे जीन्स आहेत ते वाय लिंक्ड जीन्स आहेत. आणि मग तेच आपण सांगायचं, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम इज लॉंगर अँड कंटेन मोर जीन्स दॅन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम. बरोबर आहे, म्हणजे एक्स लिंक्ड जीनची संख्या जास्त असेल, वाय लिंक्ड जीनची संख्या कमी आहे, कारण लिंक्ड जीन हे नॉन होमोलॉगस रिजन वरती आहे. बघा, जीन्स प्रेझेंट ऑन कशावरती, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम आर कॉल्ड ॲज एक्स लिंक्ड जीन्स. त्यांना आपण एक्स लिंक्ड जीन्स असं म्हणतो. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम, एक्स लिंक्ड जीन्स. while genes present on non-homologous region of Y chromosome are called as Y linked gene. आणि Y क्रोमोसोमचा नॉन होमोलॉगस रिजन हा छोटा असल्यामुळं Y लिंक्ड जीनची संख्या कमी आहे आणि X लिंक्ड जीनची संख्या जास्त असते. क्लिअर? आता हे जे Y लिंक्ड जीन्स आहेत ना, X लिंक्ड जीन्स आहेत, ह्याचा पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स आपल्याला पुढे शिकायचा आहे. X लिंक्ड जीन शो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आणि वाय लिंक्ड जीन शो स्ट्रेट इनहेरिटन्स. हा एक फरक आहे. काय आहे क्रिस क्रॉस आणि स्ट्रेट मध्ये? एक्स लिंक्ड जीन एका जनरेशन मध्ये जर मेल मध्ये एक्सप्रेस झालेला असेल तर पुढच्या जनरेशन मध्ये तो फिमेल मध्ये जातो, पुन्हा तिसऱ्यात तो मेल मध्ये येतो, पुन्हा फिमेल, याप्रमाणे झिगझॅग, मेल फिमेल मेल फिमेल, ह्याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. आणि वाय लिंक्ड जीन हा फक्त स्ट्रेटली इनहेरिटन्स होतो सेम सेक्स मध्ये, फक्त मेल मध्येच होणार, कारण की वाय क्रोमोसोम हा फक्त मेल मध्येच आहे. हा फरक. असाही प्रश्न कधी कधी थिअरीला विचारला जातो, डिस्टिंग्विश बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोसोम. एक्स आणि वाय क्रोमोसोमचा फरक खूप सोपा आहे, कारण स्ट्रक्चरच कंपॅरेटिव्ह घेतलंय. पहिला फरक, हा, एक्स क्रोमोसोम इज लॉंगर दॅन वाय क्रोमोसोम, वाय क्रोमोसोम shorter than X chromosome. X chromosome is metacentric. Y chromosome is acrocentric. म्हणजे पुढचा फरक हा acrocentric आहे, ऑलरेडी झालेला आहे. पुढं, contain more euchromatin. X chromosome contain more euchromatin and less heterochromatin. इकडं it contain less euchromatin and more heterochromatin. वाय मध्ये. आणि त्यामुळं एक्स क्रोमोसोम हा जास्त ऍक्टिव्ह असतो, वाय कमी ऍक्टिव्ह असतो. आता एक्स कुठं असतो रे? एक्स इज प्रेझेंट बोथ इन मेल अँड फिमेल. आपल्याला माहिती आहे, फिमेल असेल तर एक्स एक्स आणि मेल असेल तर एक्स वाय, म्हणजे दोघांमध्ये पण आहे. आणि वाय इज प्रेझेंट ओनली इन मेल, एक्स वाय मेल, फिमेल मध्ये नसतोच, ओनली इन मेल एक्स वाय. बरोबर आहे का? एक्स कंटेन मोर एक्स लिंक्ड जीन, कारण की एक्स लिंक्ड जीन हे नॉन होमोलॉगस पार्ट वरती आहेत आणि नॉन होमोलॉगस पार्ट हा जास्त आहे एक्स क्रोमोसोमचा. वाय क्रोमोसोम कंटेन वाय लिंक्ड जीन, अँड रिमेंबर वाय लिंक्ड जीन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज होलँड्रिक जीन. आता ते होलँड्रिक जीन काय आहेत ते आपण पुढे शिकूया वरचेवर. आणखीन एक मुद्दा, एक्स जीन्स ऑन एक्स क्रोमोसोम, एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस पार्ट वरचे, म्हणजे मी म्हणतो एक्स लिंक्ड जीन शो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, तर वाय लिंक्ड जीन्स शो स्ट्रेट इनहेरिटन्स. अशा पद्धतीनं हा कंपॅरेटिव्ह अकाउंट एक्स आणि वाय क्रोमोसोमचा. पहिल्यांदा आपण काय काय शिकलो पहा, क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, metacentric, submetacentric, acrocentric, telocentric. Then classification of chromosome on the basis of function, autosome, sex chromosome. Then structure of X and Y chromosome आणि त्यांच्यातलं comparison. इथं हा क्रोमोसोमचा पार्ट संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. पुढे आपल्याला लिंकेज हा कन्सेप्ट शिकायचा आहे याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. या ठिकाणी आपण थांबूया.